एखाद्या व्यक्तीमध्ये पॅरालिसिसची लक्षणं दिसत आहेत तर त्याने सगळ्यात आधी काय केलं पाहिजे? हा पॅरालिसिसच्या आजारामध्ये कसं असतं की सुरुवातीचा 1.5 महिना ते 6 महिने हा कालावधी पण खूप महत्वाचा असतो. त्याच्यात पण पेशंटची फास्ट प्रोग्रेस होती आणि 1 वर्षानंतर तर ऑलमोस्ट फक्त एका महिन्याला 1% रिकव्हरी होऊ शकते. घरच्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? या आजारामध्ये मी तर प्रत्येकाला सांगतो की तुम्ही त्यावेळेस कुठलाही विचार करू नका, पैशाचा, बाकीचा, सगळ्या गोष्टींचा. फक्त तुम्ही हा विचार करा की ही वेळ खूप महत्वाची, ही वेळ जाऊ देऊ नका. कोणत्याही व्यक्तीने कोणती काळजी घेतली पाहिजे ज्याच्यामुळे पॅरालिसिस हा आजार होऊ शकत नाही? मग असे काही गैरसमज आहेत पॅरालिसिसला घेऊन, ते कोणते आहेत किंवा ते लोकांनी टाळले पाहिजेत की असं काही नसतं? डॉक्टर नसतात पण ते स्वतः डॉक्टर म्हणतात असे भरपूर लोक असतात. ते त्यांना काय सांगतात, या गोळ्या नको घेऊ, याच्याने तुला किडनी खराब होईल, तुझं ऑर्गन डॅमेज होतील. मग त्यावेळेस काय करतात की मला आता काही त्रास नाही, मी सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे कशाला मेडिसिन. मग ते मेडिसिन बंद करतात. मेडिसिन ज्या पण वेळेस बंद होतं त्याच्यानंतर पेशंटला 100% स्ट्रोक यांचे चान्सेस असतात. आमच्याकडे असे काही पेशंट होते की ते एकदम चांगले झाले, व्यवस्थित घरी चालत गेले, पण नंतरचा स्ट्रोक एवढा मोठा होता की त्यांना नंतर परत चालता येणं पण अशक्य झालं, त्यांना बोलता येणं अशक्य झालं, फक्त त्यांच्या एका चुकीमुळे त्यांनी मेडिसिन बंद केलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू. हा आजार आपल्या कुटुंबापैकी कोणाला जेव्हा होतो तेव्हा त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो. त्यामुळे त्याचे उपाय, त्याचे उपचार लवकरात लवकर करणं खूप गरजेचं आहे. पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण गायकवाड. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. जो पॅरालिसिस हा आजार आहे त्याच्याबद्दल माझ्याकडेही काही प्रश्न आहेत आणि एक प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, तर तुमच्याकडून आम्हाला माहिती हवी आहे सर. नक्कीच सर, तुम्हाला जे पण लोकांच्या मनात डाऊट असतील ते तुम्ही विचारू शकता. मी त्यांच्यावर आपण एक गप्पांच्या स्वरूपात त्यांची उत्तरं देऊ मी तुम्हाला. नक्कीच. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पॅरालिसिस म्हणजे नक्की काय असतं? खूप बघितलं असेल तुम्ही जवळपास खूप लोकांना की पॅरालिसिस होतो, एक हात एक पाय विकलांग होतो किंवा त्याची हालचाल होत नाही. तर हा मुळात हा का होतो? ज्याप्रमाणे हार्ट अटॅक असतो त्याचप्रमाणे ब्रेन अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज होत असतो. आपल्या हृदयापासून मेंदूपर्यंत रक्तवाहिनी असते, ती रक्तवाहिनी रक्तप्रवाह घेऊन जात असते. आपण कोणत्या पण व्यक्ती आहे, जसं त्याला जेवण लागतं त्याचप्रमाणे मेंदूला त्याच्या कार्य करण्यासाठी न्यूट्रिशन लागत असतं. ते न्यूट्रिशन कोण घेऊन जातं? तर ती रक्तवाहिनी घेऊन जाते, ब्लड मार्फत. त्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाली किंवा रक्तस्राव झाला का त्याला पॅरालिसिस म्हणतात. मग पॅरालिसिस पण 2 प्रकारे येतात की एक इच्छेमिक स्ट्रोक किंवा एक ब्रेन हेमरेज म्हणजे हेमरेजिक. एक तर रक्तस्राव झाला त्याला हेमरेजिक स्ट्रोक म्हणतात, व जो इच्छेमिक म्हणजे रक्ताच्या गुठळीमुळे होतो त्याला इच्छेमिक स्ट्रोक म्हणतात, इन्फार्क्ट म्हणतात. मग ह्याची लक्षणं कोणती कोणती असतात? तुम्ही सोप्या भाषेत लक्षात ठेवू शकता. अल्फाबेटिकली बी फास्ट. बी म्हणजे बॅलन्स. ओके. त्या रुग्णाचा बॅलन्स जाऊ शकतो, म्हणजे त्याला चालताना अडखळापणा येऊ शकतो. त्याच्यानंतर ई फॉर आय, आपले जे डोळे त्याला धुसर दिसू शकतं किंवा आयलिड खालीवरती येऊ शकतात, ते दिसतात लक्षणं. त्याच्यानंतर एफ फॉर आपलं जे फेस आहे तो माउथ डेव्हिएशन किंवा आपल्या चेहऱ्यावर जे एक साइड खाली येणे तुम्ही बघितलं असेल खूपदा बघा. हो, लकवा मारणं, त्याच्यावरच तो लकवा शब्द आलेला आहे. हो. त्याच्यानंतर ए फॉर आर्म म्हणजे वरचा हात, पाय, अप्पर लिम किंवा लोअर लिम यांची ताकद कमी होऊन जाते. त्याच्यानंतर यस फॉर स्पीच, जे पण काही आपण बोलतोय, आपण आता स्पष्ट बोलतोय पण त्यांच्या बोलण्यामध्ये अडखळ निर्माण होतो. आणि टी फॉर टाइम, या आजारासाठी टाइम खूप महत्वाचं आहे. आता मी जसे तुम्हाला हे सर्व काही वरचे लक्षणं सांगितले, हे लक्षणं सगळेच दिसले पाहिजे असं काही नसतं. याच्यापैकी एक जरी लक्षण तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, मेंदुरोग तज्ञांचा तुम्ही सल्ला घेतला पाहिजे. पॅरालिसिस कुठल्या वयातील लोकांना जास्त येतो की आता कुठल्या वयात लोकांना जास्त येतोय? आता हे जे आम्ही नाशिक पॅरालिसिस सेंटरची स्थापना केली त्याच्या मागे कारण असं आहे की माझे जे डॉक्टर पार्टनर आहे, डॉक्टर राजेंद्र कन्नर, यांना वयाच्या 24व्या वर्षी पॅरालिसिस झाला. 24व्या वर्षी? वयाच्या 24व्या वर्षी. म्हणूनच आम्ही पॅरालिसिस सेंटर चालू केलं. तर असं काही नाहीये की वयाचं त्याच्यात काही बंधन आहे. आमच्याकडे एक पेशंट असा होता की त्याचं वय 13 होतं, त्याला ब्रेन हेमरेज होता. त्याच्यानंतर जे पॅरालिसिस हा आजार आहे तर एक जीबीएस नावाची एक गोष्ट असते. आता बघा, तुम्ही ऐकलं असेल न्यूजमध्ये पुण्याच्या की जीबीएस, गुलिन बारिन सिंड्रोम. तर तो 2 वर्षाच्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. आमच्याकडे एक मुलगी होती राजस्थानची, तिला 2 वर्षाची मुलगी, तिला जीबीएस झाला होता. आणि पॅरालिसिस जो ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हेमरेज किंवा ब्रेन अटॅक म्हणतो, तर त्याचं असं काही वयाचं लिमिट नाहीये. तर जनरली 20 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत यंग ब्रेन स्ट्रोक म्हणू शकतो आपण. आणि पहिल्याच्या काळात कसं होतं की त्यामध्ये वयाचं असं एक लिमिट होतं, सांगता येण्यासारखं होतं की 50 नंतर होऊ शकतो बा. पण आता तसं काही नाहीये, कोणत्या पण वयातील व्यक्तीला होऊ शकतं असं. पण जनरली आम्ही असे उदाहरण पाहिले की 20 पासून पुढे खूप लोकांना होतो. बापरे. मग हे कशामुळे पण एवढ्या लवकर, एवढ्या कमी वयातल्या मुलांना का होतोय हा आजार? आता असं आहे की सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फिटनेस. जेवढी पण यंग पिढी आहे, तर तुम्ही यंग हायपरटेन्शन ही एक टर्म ऐकली असेल
की तरुण वयात देखील हायपरटेन्शनचा त्रास होतो. पॅरालिसिस होण्यामागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजेच हायपरटेन्शन असतं. तर हायपरटेन्शनचं जे पण काही आता वय आहे तर त्याचं पण एक बंधन राहिलेलं नाहीये. म्हणजे 20 वर्षापासून तर 35 वर्षापर्यंत यंग हायपरटेन्शन म्हणतो आपण त्याला. त्याचे वेगळे कारण असू शकतात, पण त्यापैकी महत्वाचं कारण म्हणजे एक स्ट्रेस. ओके. हो, मेंटल स्ट्रेस खूप जास्त प्रमाणात झालाय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा पण नाही का आता यंग पिढी स्ट्रेस घ्यायला लागली. त्याच्यानंतर दुसरं कारण म्हणजे व्यसन. पहिले तरी व्यसनाचं पण एक बंधन होतं की मुली नव्हत्या करत, मुलंच करायचे. आता तसं पण काही राहिलेलं नाही. मुलं मुली इक्वल झालेले व्यसनाच्या बाबतीत पण. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट की आम्ही असं पण एक काही ऑब्झर्व केलंय की काही फॅमिली हिस्ट्री असते, म्हणजे हायपरटेन्शनची किंवा डायबिटीज. जशी डायबिटीजची हिस्ट्री असते तशी हायपरटेन्शनची पण हिस्ट्री असते. म्हणजे हाय बीपी वगैरे. हायपरटेन्शन म्हणजेच हाय बीपी. ओके. तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि समजा एखाद्या डॉक्टरने जर ऍडवाइस केलं की यांना हायपरटेन्शन आहे, तर तरुण व्यक्ती काय विचार करतो की मी ह्या वयात का गोळ्या औषध घेऊ, किंवा मला कसं कळू शकतं असं हायपरटेन्शन. मग त्या गोळ्या ज्यावेळेस मिस करतात, ते जे मेडिसिन ज्यावेळेस मिस करतात त्यावेळेस मग ते ब्लड प्रेशर कंटिन्यू वाढत राहतो. आणि त्याच ब्लड प्रेशर वाढल्यामुळे एक क्लॉट तयार होतो. आणि तो क्लॉट रक्तवाहिनी, जी पण मी तुम्हाला सांगितलं की ब्रेन्स मध्ये जी पण काही रक्तवाहिनी रक्तपुरवठा घेऊन जाते, तिथं रक्ताची गुठळी झाली का पॅरालिसिस होतो. पण मी हे नोटीस केलंय, ज्यांना हाय बीपीचा त्रास असतो, जे मेडिसिन येतात, मेडिसिन दिली जाते, त्या मेडिसिनने त्यांना त्रास होतो म्हणून ते मेडिसिन खात नाहीत. तसं नाही, किंवा जेव्हा बीपी वाढतो असं वाटतं तेव्हा ते खातात, नाही रेग्युलर नाही खात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ब्लड प्रेशर ही एक अशी गोष्ट आहे, त्याच्यात पेशंटचा बीपी हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय, 140च्या पुढे जर ब्लड प्रेशर जात असेल, 160च्या पुढे जात असेल, त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात. पण ते जर रेग्युलर 160, 150 राहत असेल तर ते एक हायपरटेन्शन मध्ये होतं आणि त्याला एक मेडिसिन स्टार्ट करतात. पण जर ब्लड प्रेशर माणसाचा 200 पर्यंत जरी गेला तरी त्याला कुठलेच सिम्पटम्स दिसत नाही. बाकीच्या आजारामध्ये कसं असतं की ताप, सर्दी, खोकला याच्यात लक्षणं दिसतात. व्हायरल असेल, बॅक्टेरिया असेल, कोणत्या पण इन्फेक्शन मध्ये लक्षण दिसतात. काय लक्षण दिसतात, त्याच्यात ताप येतो. पण ब्लड प्रेशर किती पण वाढलं तरी पण त्याचे लक्षण दिसत नाही. ज्या वेळेस 200च्या पुढे जातो त्याच वेळेस पेशंटला माइल्ड म्हणजे थोड्या प्रमाणात फक्त डोकं दुखू शकतं, बाकी दुसरं काहीच लक्षण दिसत नाही. आणि तिथंच सगळ्यात महत्वाचं चुकी होती. खूप लोक काय विचार करतात की मला काही लक्षण नाही, मी डॉक्टरने मला मेडिसिन का चालू केलं, आणि माझा ब्लड प्रेशर तर आज 140 आहे, पण उद्या चेक केलं तर तो परत वाढलेला असतो, परवा चेक केलं तर कमी असतो. मग त्यांना काय वाटतं की माझं ब्लड प्रेशर तर व्यवस्थित आहे, तरी पण अननेसेसरी मी मेडिसिन घेतोय, त्याच्यामुळे ते स्टॉप करतात. त्या स्टॉप केल्यामुळे सगळं काही घडतं. आमच्या पॅरालिसिस सेंटरमध्ये जेवढे पण काही पेशंट आले असेल यंग, मोस्टली त्यांची एक तर फॅमिली हिस्ट्री होती, तर दुसरी गोष्ट त्यांनी मेडिसिन स्किप केले होते. नाही, माझ्या आजूबाजूला पण असेच लोक आहेत. हो. आणि खूप लोकांचा काय असं समज असतो की मी या गोळ्या घेतल्या किंवा हे मेडिसिन मी घेतले ॲलोपॅथीचे किंवा कोणते पण, तर त्याच्याने मला साईड इफेक्ट होईल, मग माझ्या किडन्या खराब होऊ शकतात, बाकीच्या गोष्टी, पाईल्स वगैरे होतं असं पण बोलतात. पण एक सांगतो तुम्हाला सर, प्रत्येक मेडिसिनची एक प्रॉपर्टी, जसे त्याचे फायदे तसे तोटे पण आहे. पण हायपरटेन्शनच्या मेडिसिनने कुठल्याही प्रकारे पेशंटच्या किडनीवर काही एक हॅम्पर होणार नाही. पण नक्कीच की तुम्ही जर हायपरटेन्शनचे मेडिसिन बंद केलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो, मल्टिपल कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. किडनी फेल्युअर पर्यंत कधी जातो माणूस, ज्यावेळेस तुम्ही पेन किलर खूप प्रमाणात 1 वर्षापेक्षा जास्त घेताय त्यावेळेस होऊ शकतं, कंटिन्यू घेता. आता असे पण काही पेशंट बघितले असेल तुम्ही जवळपासचे, आपले आजी आजोबा, त्यांचं वय 80, ते तर 30 वर्षापासूनच घेताय मेडिसिन हायपरटेन्शन, त्यांना नाही काही झालं. बरोबर. एखाद्या व्यक्तीमध्ये पॅरालिसिसची लक्षणं दिसत आहेत तर त्याने सगळ्यात आधी काय केलं पाहिजे? असे लक्षण दिसल्यास तात्काळ जे आपले फॅमिली डॉक्टर असतील किंवा हॉस्पिटल असेल तिथं लवकर जायला पाहिजे. त्यानंतर तिथं मेंदुरोग तज्ञ असेल तर मेंदुरोग तज्ञाचा सल्ला घ्यायचा, आणि त्यानंतर MRI वगैरे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आपण घरात असं काही कोणताच उपाय नाही ज्याच्यामुळे नाही, कारण काय होतं, खूप मी असं अनुभवलंय की ते बॉडी टाकून देतात, म्हणजे ते शरीर फेकून देतात, कारण ते स्वतःला शरीर सांभाळता येत नाही, आणि तो व्यक्ती आजूबाजूचा असतो तो घाबरतो की अरे नक्की करायचं काय. आता पॅरालिसिस जो होतो किंवा ब्रेनमध्ये जे पण काही घटना घडतात त्या कळण्याचं साधन म्हणजे MRI किंवा CT स्कॅन असतं. त्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. आता पॅरालिसिस मी तुम्हाला बोललो होतो की एक तर इन्फार्क्ट म्हणजे रक्ताची गुठळी झाली तर होऊ शकतो, किंवा रक्तस्राव झाला तर होऊ शकतो. समजा आपण बोललो की तुम्ही एक रक्तपातळीची गोळी घ्या, पण ऑलरेडी पेशंटला जर रक्तस्राव झाला आणि त्याच्यामुळे झालं, आणि आपण जर रक्तपातळीची गोळी दिली तर अजून वाढू शकतं, चुकू शकतं. म्हणून ज्याचं काम त्याने केलं पाहिजे, डॉक्टरचा सल्ला घ्यायचा, त्याच्यानंतर MRI करून मग आपल्याला रूल आउट होतं की रक्ताची गुठळी झाली किंवा रक्तस्राव झाले, त्याच्यानंतर पुढचं मेडिकेशन ठरतं. पण जर हार्ट अटॅक आला तर आपण कसं सांगतो की एक रक्तपातळीची तुम्ही गोळी घेऊ शकता, किंवा डेपिन BP वाढलं तर कमी करण्यासाठी जिभेखाली एक गोळी ठेवू शकता. तसं पॅरालिसिसच्या आजारामध्ये घरगुती काही करू शकत नाही तुम्ही. ओके. मग ह्याची उपाय पद्धती कोणत्या आहेत? आता याच्या उपाय पद्धती म्हणजे कसं माहिती का, की पॅरालिसिस जो आजार आहे त्याच्यामध्ये डॉक्टर असतात जे न्यूरोफिजिशियन, न्यूरोसर्जन, तर त्यांचं ज्या वेळेस नाही का ते 7 दिवस 10 दिवस जे पण का हॉस्पिटलायझेशन असतं, त्याच्यानंतर पेशंटला ते काय बोलतात की तुम्ही घरी जा, व्यायाम करा.
बरोबर. तर अशा पेशंटला तुम्ही फिजिओथेरपी, आयुर्वेद पंचकर्म, ॲक्युपंक्चर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकाच छताखाली सगळं काही केलं, या सगळ्या गोष्टी जर पेशंटला सुरुवातीला 6 आठवड्यात भेटल्या तर पेशंट लवकर रिकवर होतो आणि बाकीच्या पेशंटपेक्षा तो लवकर चालायला पण लागतो, सगळ्या गोष्टी पण होतात. म्हणजे पहिल्या 1.5 महिन्यातच. हो. त्याच्यानंतर हा पॅरालिसिसच्या आजारामध्ये कसं असतं की सुरुवातीचा 1.5 महिना तर 6 महिने हा कालावधी पण खूप महत्वाचा असतो. त्याच्यात पण पेशंटची फास्ट प्रोग्रेस होती. रिकव्हरी रेट हा जास्त असतो. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर रिकव्हरी रेट हा थोडा स्लो होतो आणि 1 वर्षानंतर तर ऑलमोस्ट फक्त एका महिन्याला 1% रिकव्हरी होऊ शकते. त्याच्यामुळे या आजारामध्ये मी तर प्रत्येकाला सांगतो की तुम्ही त्यावेळेस कुठलाही विचार करू नका पैशाचा, बाकीचा सगळ्या गोष्टींचा. फक्त तुम्ही हा विचार करा की ही वेळ खूप महत्वाची, ही वेळ जाऊ देऊ नका. मग जसं तुम्ही म्हणालात की 1.5 महिन्याच्यात म्हणजे 6 आठवड्याच्यात पेशंट डॉक्टर पर्यंत गेला पाहिजे किंवा तुमच्यापर्यंत नाशिक पॅरालिसिस सेंटर पर्यंत आला तर त्याचा उपाय लवकरात लवकर आपण त्या पेशंटचे करू शकतो आणि तो रिकव्हर होऊ शकतो. मग कधी कधी डॉक्टर म्हणतात तुम्ही जरा उशीर केला किंवा तुम्ही आधी यायला पाहिजे होतं. म्हणजे हे नक्की काय असतं? कसं असतं की जसा हार्ट अटॅक येतो त्यावेळेस आपण रक्तपातळीचे इंजेक्शन देतो आणि रुग्णाचा जीव वाचतो. बरोबर. त्याचप्रमाणे जर पॅरालिसिसमध्ये इच्छेमिक स्ट्रोक असेल म्हणजेच रक्ताची गुठळी झाली असेल तर अशा पेशंटला आपण जर रक्तपातळीचे इंजेक्शन दिलं, ते इंजेक्शन कोण देतं तर ते मेंदुरोग तज्ञ किंवा एमडी मेडिसिनच्या सानिध्यात किंवा त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ते इंजेक्शन दिले जाते. ते डॉक्टर ठरवतात की त्यांचा ब्लड प्रेशर किती आहे किती नाहीये, त्याच्यानुसार ते इंजेक्शन जातं वयाचा विचार करून, बाकीच्या गोष्टी करून. पण काही लोकांना असं वाटतं की ते आम्ही इंजेक्शन दिलं तर लगेच पेशंट नीट होऊन जाईल, पण तसं नसतं. तो पेशंटची सिच्युएशन, पेशंटची कंडिशन, मेंदूला किती प्रमाणात आघात झालाय त्या गोष्टीवर अवलंबून असतं की तो इच्छेमिक स्ट्रोक आहे का हिमोरेजिक स्ट्रोक आहे. इच्छेमिक स्ट्रोक असेल तरच ते इंजेक्शनचे अप्लाय होऊ शकतो, नाहीतर ते इंजेक्शनचं अप्लाय होत नाही. म्हणून लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन 4 तासाच्या आत, सुरुवातीला 4 तासाच्या आत जर तुम्ही डॉक्टरांकडे गेले लवकरात लवकर, तसं जर आणि तुम्हाला इन्फॅक्ट असेल, इच्छेमिक स्ट्रोक असेल तर असं इंजेक्शन दिलं तर पेशंट पहिल्यासारखं होतो. म्हणजे त्याच्यात जे लक्षण दिसलेले असतात ते लक्षण सगळे काही नीट होतात आणि पेशंट पहिल्यासारखा चालू लागतो. ओके. घरच्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? ज्यावेळेस पेशंट हॉस्पिटलमधून घरी येतो तर त्यावेळेस पेशंटला जर समजा लघवीची नळी असेल किंवा जेवणासाठी नाकातून एक नळी टाकली असेल, त्याला राईस ट्यूब म्हणतात, आरटी. तर अशा रुग्णांनी काय केलं पाहिजे त्यांच्या घरच्या नातेवाईकांनी, तर पेशंटला ज्यावेळेस पण तुम्ही आरटी फीड देतात तर आरटी फीड देताना पेशंटला प्रोपटोप केलं पाहिजे, म्हणजे थोडं उंच करून मग दिली पाहिजे आरटी फीड. तर समजा तुम्ही झोपून देत असाल तर पेशंटला अन्ननलिका आणि श्वसननलिका जवळ असते, मग श्वसननलिकेत जाऊन पेशंटला निमोनिया होऊ शकतो किंवा कफ होऊ शकतो. आणि खूपदा काय होतं की जे पण काही लोक असतात त्यांना अवेअरनेस या बाबतीत, या आजारच्या बाबतीत, त्यांच्या आयुष्यात हा पहिल्यांदाच घटना घडली असते. त्यांना वाटतं ही नळी कशाला आपण तोंडाने देऊ, मग तोंडाने दिल्यामुळे तो ठसका लागतो आणि पेशंटला निमोनिया होऊ शकतो. आणि खूपदा काय होतं ज्यावेळेस पेशंटला पॅरालिसिस होतो त्यावेळेस तो घरीपेक्षा हॉस्पिटलला जास्त असतो, असे छोटे मोठे कॉम्प्लिकेशन होत राहतात. आणि जी लघवीची नळी असते ती पण ज्यावेळेस तुम्ही पेशंटला हँडल करता त्यावेळेस ती समजा केअरटेकर असतो तो ओढताण करतो, त्याच्यामुळे काय होतं हिमोचुरिया होऊ शकतो. हिमोचुरिया म्हणजे युरिनमधून रक्त यायला लागतं ओढल्यात आणलं गेल्यामुळे, आणि पेशंट ऑलरेडी रक्तपातळीची गोळी चालू असते त्याच्यामुळे तो फ्लू जास्त राहतो, मग त्याच्यामुळे पेशंटला अजून कॉम्प्लिकेशन होतात. आणि कधी कधी काय होतं की ही जी नळी असते लघवीची तर तिचं एक सांगितलेलं आहे की एक फोलिज कॅथेटर, रबर कॅथेटर असतं ते 7 दिवसात बदललं पाहिजे, जे सिलिकॉन असेल ते 1 महिन्यात बदललं पाहिजे, नाहीतर मग त्यामुळे काय होतं इन्फेक्शन होतं, मग पेशंटला परत फिवर येणं, चिल्स येणं अशा गोष्टी चालून जातात. ओके. ही गोष्ट प्रत्येक पेशंट जे पॅरालिसिस असतात त्यांनी घरी काळजी घेतली पाहिजे. जसं तुम्ही मागाशी म्हणालात की तुमच्या जवळच्या पॅरालिसिस सेंटर असेल तिथे तुम्ही जाणं सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण हे सगळी काळजी तिकडचे डॉक्टर किंवा तिकडचे केअरटेकर घेत असतात. माझा सांगायचा उद्देश काय माहिती का, की ज्यावेळेस माझे जे पार्टनर आहे डॉक्टर राजेंद्र खंडार, त्यांना पॅरालिसिस झाला तर त्यांना 1 वर्ष लागलं. आता या सगळ्या नीट होण्यासाठी 1 वर्ष का लागलं की बघा, त्यांना सुरुवातीला बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बाकीच्या गोष्टी होत्या, म्हणजे ते फिजिओथेरपी करण्यासाठी एका ठिकाणी जात होते, त्याच्यानंतर पंचकर्म करण्यासाठी एका ठिकाणी, परत ॲक्युपंक्चर करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी, स्पीच थेरपीसाठी तिसऱ्या ठिकाणी. मग याच्यामध्ये काय होतं पेशंटला मानसिक खूप त्रास होतो आणि पेशंटला फिजिकली घेऊन जाणं हे पण खूप कठीण होतं. बरोबर. तर त्यामुळे अशा ज्या सुविधा असेल एकाच ठिकाणी, म्हणजे जिथं फिजिओथेरपी असेल, आयुर्वेद पंचकर्म असेल, ॲक्युपंक्चर असेल, स्पीच थेरपिस्ट असतील, ऑक्युपेशनल थेरपी असेल, रोबोटिक फिजिओथेरपी आता नवीन आलेले AI, ते असेल तर तुम्हाला पेशंट जर तुमचं जे 90 दिवसात किंवा 3 महिन्यात किंवा जास्त कालावधीत नीट होणार आहे ते पेशंट लवकर रिकव्हरी व्हायला लागतं. बरोबर. म्हणून असं कुठे पण जिथं असेल या सगळ्या सुविधा एकत्र तिथं तुम्ही ट्रीटमेंट घ्या आणि तुमचं पेशंट मी सांगतो चांगल्यातल्या चांगलं 100% होईल ते पेशंट. क्या बात आहे. मग असे काही गैरसमज आहेत पॅरालिसिसला घेऊन, ते कोणते आहेत किंवा ते लोकांनी टाळले पाहिजेत की असं काही नसतं? आता आमच्याकडे अशा पण काही पेशंट येऊन गेले ना की त्यांना 2दा 3दा सुद्धा पॅरालिसिसचा स्ट्रोक येऊन गेला. अच्छा. तर ते का झालं की त्यांना ऑलरेडी डॉक्टरांनी जे अँटीप्लेटलेट आहे म्हणजे रक्तपातळीच्या ज्या मेडिसिन आहे त्या स्टार्ट केल्या, ब्लड प्रेशरच्या स्टार्ट केल्या, त्याच्यानंतर
अशा पेशंटला ज्यावेळेस नाही का पॅरालिसिस होतो तर त्या पेशंटला कन्व्हल्जन म्हणजे फिट पण याचे चान्सेस असतात. मग त्यासाठी त्या पण काही मेडिसिन चालू असतात. मग त्यांना काय जे डॉक्टर नसतात पण ते स्वतः डॉक्टर म्हणतात असे भरपूर लोक असतात. ते त्यांना काय सांगतात ह्या गोळ्या नको घेऊ, याच्याने तुला किडनी खराब होईल, तुझं ऑर्गन डॅमेज होतील. मग त्यावेळेस काय करतात की मला आता काही त्रास नाही, मी सगळं व्यवस्थित आहे, तर मी कशाला मेडिसिन घेऊ. मग ते मेडिसिन बंद करतात. मेडिसिन ज्या पण वेळेस बंद होतं त्याच्यानंतर पेशंटला 100% स्ट्रोक यांचे चान्सेस असतात. म्हणजे ज्या पण डॉक्टरने मेडिसिन स्टार्ट केले त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे ज्या अँटीप्लेटलेट रक्तपातळीच्या मेडिसिन, ब्लड प्रेशरच्या मेडिसिन, बीपीच्या डायबिटीसच्या मेडिसिन, या मेडिसिन कधी बंद करू नये डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय. डॉक्टर सांगतील ना की कमी झाले त्यावेळेस ते बरोबर करतील कमी, तुम्ही स्वतःहून डॉक्टर बनू नका. त्याच्यामुळे खूप मोठं कॉम्प्लिकेशन होतं आणि आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आमच्याकडे असे काही पेशंट होते की ते एकदम चांगले झाले, व्यवस्थित घरी चालत गेले, पण नंतरचा स्ट्रोक एवढा मोठा होता की त्यांना नंतर परत चालता येणं पण अशक्य झालं, त्यांना बोलता येणं अशक्य झालं, फक्त त्यांच्या एका चुकीमुळे त्यांनी मेडिसिन बंद केलं. अच्छा, तर मग आत्ताच्या तरुण मुलांनी किंवा कोणत्याही व्यक्तीने कोणती काळजी घेतली पाहिजे ज्याच्यामुळे पॅरालिसिस हा आजार होऊ शकत नाही? पॅरालिसिससाठी जसं वयाचं बंधन नाही तसंच प्रत्येकाला जे पण असेल ब्लड प्रेशर चेक करायचं. ओके. ब्लड प्रेशर चेक करणं, डायबिटीस असेल तर फॅमिली हिस्ट्री असेल डायबिटीसची तर तुम्ही चेक केलं पाहिजे. ज्या पण ते तरुण असेल तरी पण बरोबर, काही फरक नाही पडत, काही जास्त त्याला खर्च येत नाही. तुम्ही शुगर चेक करा, ब्लड प्रेशर चेक करा. एकाच ब्लड चेकअप मध्ये तुमचं सगळे. तुम्ही डॉक्टरकडे गेले ना तुमच्या जवळच्या फॅमिली डॉक्टरकडे तर ब्लड प्रेशर मोजायला कुठलेही काही पैसे लागत नाही. ब्लड प्रेशर तुम्ही मोजून घ्या स्वतःचं, दर महिन्याला एकदा तरी ऍटलीस्ट करा. तुमचं ज्यावेळेस पण तुमचा वाढदिवस असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुम्ही स्वतः 2D इको नावाची टेस्ट केली पाहिजे. 2D इको म्हणजे काय की तुमचं हृदयाचं किती पंपिंग आहे किंवा किती त्याचं कार्य चालू आहे ते कळायचं एक साधन आहे. तुम्ही कोलेस्ट्रॉल चेक करून घेतलं पाहिजे. तुम्ही हेल्दी जरी दिसत नसाल पण तरी कोलेस्ट्रॉल ही अशी काही गोष्ट नाही की हेल्दी पर्सनमध्येच कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असेल. लिंथिन लोकांमध्ये देखील वाढले, माझंही वाढलंय. हो, तर त्याच्यामुळे ह्या काही बेसिक गोष्टी. असं कोलेस्ट्रॉल आहे कारण मी जिमला रेग्युलर जातो, मी डाएट पण व्यवस्थित, मी बाहेरचं खूप कमी खातो, पण तरी सुद्धा कोलेस्ट्रॉल मे बी माझी फॅमिली हिस्ट्री आहे. नाही, कोलेस्ट्रॉलची फॅमिली हिस्ट्री नसते. ज्यावेळेस नाही का तुम्ही कोणते पण कोलेस्ट्रॉल म्हणजे काय, शरीरामध्ये कुठल्या पण जे आपल्यामधल्या पेशी असतात किंवा रक्तवाहिन्या असतात त्यांना ज्यावेळेस पण कुठे डॅमेज होतं त्यावेळेस ते रिकव्हर करण्यासाठी लिव्हरमधून कोलेस्ट्रॉल जातं आणि ते तिथे एक प्रकारे पॅच देतं. त्याच्यानंतर जे पण काही उरलेलं असतं कोलेस्ट्रॉल ते वापस ब्लडमध्ये फिरत राहतं. मग त्यामुळे त्या कोलेस्ट्रॉलने जीवाला धोका होऊ शकतो. त्या कोलेस्ट्रॉलच्या याच्यामुळे हृदयाला किंवा मेंदूला धोका होऊ शकतो. हा, तुम्ही महत्वाचा पॉईंट बोला की बर्थडेला मित्राला गिफ्ट म्हणून 2D इको. हो, तुम्ही 2D इको टेस्ट करू शकता, ब्लड टेस्ट करू शकता. आणि सिम्पल फॉर्म्युला माझा तर सांगायचं सगळ्यांना, सगळ्या व्यक्तींनी कमीत कमी घरात जरी कामाला मदत केली, सगळे आपले जॉईंट्स हल्ले, तेवढं तरी भरपूर आहे. आजकालची पिढी अशी की त्यांना पहिल्या मजल्यावर जरी चढले तरी पण बोलता येत नाही, समोर दम लागतो. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फिटनेस नसल्यामुळे. करेक्ट. योगा, फिटनेस हे खूप गरजेचं आहे. खूप लोकांना बाहेरच्या देशातून कळतं की आपल्याला योगा केला पाहिजे, तेव्हा भारतीयांनी चालू केलं योगा करणं. बरोबर. त्याच्या अगोदर तर कोणी करत पण नव्हतं आणि ते खूप गरजेचं आहे. पूर्वजांनी आपल्याला आधी सांगून. हो, पण ते आपण दुर्लक्ष करतो. ज्यावेळेस आपल्याला बाहेरच्या देशातून कळतं त्याच वेळेस आपण हे करतो सगळं काही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोबाईलचा कमीत कमी वापर करा. छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घ्यायला लागले की माझं व्ह्यू नाही एवढे भेटले किंवा माझ्याला एवढं लाईक नाही भेटलं किंवा मॅच IPL मध्ये येणे एवढा स्कोर केला, आपल्या आवडत्या प्लेअर खेळला नाही, या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप मेंदूला आघात करतात आणि तो स्ट्रेस लेवल वाढवता. आता तुम्ही जसं म्हणाला 2D इको टेस्ट केली पाहिजे. आत्ताच्या मुलांमध्ये एन्झायटी वाढली, म्हणजे जसं की आता त्यांना ब्रेकअप किंवा बरोबर प्रेमामुळे पण त्यांना त्रास होतोय, त्यांना हार्टबीट फास्ट होते किंवा एन्झायटी वाढली, स्ट्रेस लेवल वाढले. मग आता त्या लोकांना कसं कळणार की हा एन्झायटी आहे किंवा हा एन्झायटी अटॅक पण येत आहेत? आता बघा, एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, या जेवढ्या पण मानसिक जेवढ्या पण गोष्टी, तर त्या सगळ्या गोष्टी कशा असतात माहिती का, की जसं बघा आपण चिंच किंवा आपली एखादी आवडती गोष्ट आहे, आपण ती पाहिली तर आपल्याला आनंद होतो. एखादा व्यक्ती त्याचा आपला राग येतो खूप, या गोष्टी आपल्या कसं काय निर्भर राहतात. आपल्या मेंदूमध्ये काही गोष्टी केमिकल असतात, ते त्याचे सिक्रेशन करतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात, मग आपण त्याच्यावर रिॲक्ट करतो. बरोबर. जर अशा ज्या पण काही गोष्टी आपल्या घडत असतील तर तुम्ही टाळल्या पाहिजे त्या, म्हणजे तर कोणत्या पण असो. आता काही लोक अशा छोट्याशा गोष्टी सुद्धा खूप स्ट्रेस घेतात आणि छोट्याशा गोष्टीने सुद्धा मग ह्या गोष्टी वाढत जातात. आणि याचं मोजायचं कुठलंही साधन नाहीये, ना कोणती टेस्ट आहे ना कोणती काय गोष्टी. मी तर हा विचार करतो की तुमच्यासारखे कलाकार मंडळी आहे म्हणून हे आता जरा व्यवस्थित चालू आहे. म्हणजे का की बघा तुम्ही की खूप लोक, जर तुम्ही असा विचार केला, साधा पुस्तकं नसतील, तुमच्या आयुष्यात गाणे नसतील, मनोरंजन नसेल, तर खूप मोठा आघात होऊ शकतो. करेक्ट. म्हणजे माणूस कोणता पण किती टेन्शन मध्ये असेल, जर त्यांनी ह्या काही गोष्टी बघितल्या तरी देखील तो रिलॅक्स होऊ शकतो. हसणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मी तर म्हणतो, मी स्वतः राजपाल यादवचे खूप व्हिडिओ
कायम पाहत होतो. मला ज्यावेळेस कधी पण टेन्शन येतं, कधी पण काही मी विचार करतो, त्यावेळेस पाहत होतो. त्यावेळेस मला असं अनुभव होतं की मी सगळ्या गोष्टी विसरून जातो. मी एक वेगळं, माझं स्ट्रेस लेवल कमी होती. तर मित्रांनो, मनोरंजन बघितलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे. जसं हो. तुम्ही आता पुन्हा म्हणालात, लोक काय करतात आता, स्ट्रेस झाल्यामुळे पुन्हा दारू पितात किंवा हा. व्यसन करतात, त्याच्यामुळे अजून प्रॉब्लेम स्ट्रेस वाढतो. बरोबर आहे. आता खूप लोकांचं काय म्हणणं आहे की मी दारू पिली, तंबाखू खाल्ली किंवा मी स्मोकिंग केली तर माझा स्ट्रेस थोडा कमी होतो. बरोबर, तेव्हा ते पण- चांगलं वाटतं. हो, पण ते त्यावेळेसाठी चांगलं वाटतं, पण ब्रेन हे हॅबिच्युअल होतं. मग त्यावेळेस नाही का ज्याची कमतरता आहे मग ते परत पुन्हा पुन्हा मागायला लागतं. म्हणजे निकोटीन असेल, अल्कोहोल असेल, याचं कन्झम्पशन पुन्हा वाढत जातं आणि ते जेवढं पण प्लेजर भेटतं, म्हणजे आता बघा स्मोक करणारा व्यक्ती असेल किंवा दारू पिणारा व्यक्ती असेल, तो स्टार्टिंगलाच काही खूप जास्त प्रमाणात नाही घेत, बरोबर, थोडं थोडं आधी करतो. पण मग त्याचं इम्पॅक्ट नाही का कमी व्हायला लागतो, मग तो अजून कन्झम्पशन करतो. जसं ड्रग्स असेल, जर बाकीच्या गोष्टी असेल तसं थोडं इम्पॅक्ट कमी होतं, मग तो अजून कन्झम्पन करायला लागतो. राईट. तर मग ह्या गोष्टीमुळे तुम्ही तुमचं एक ठरवलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. तरुण मुलांनी ह्याच्यापासून हो, लांब राहणं लांब खूप राहायला गरजेचं आहे. मला अशा काही पॉझिटिव्ह केसेस आहेत तुमच्याकडे ज्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांना एक मोटिवेशन मिळेल? आमच्याकडे आता बघा खूप प्रत्येक पॅरालिसिस पेशंटमध्ये आहे ना की किती प्रमाणात चांगला होईल, किती नाही होणार, हे त्याच्या मेंदूवर किती आघात झाला त्या गोष्टीवर अवलंबून असतं. बरं. आता आमच्याकडे लाखो पेशंट येऊन गेले असतील, त्याच्यापैकी सगळेच पेशंट काय 100% बरे नाही झाले. अच्छा. आणि प्रत्येक पेशंटना कमीत कमी आमच्याकडे 90% पेशंट नाही का चांगले झाले. त्याच्यापैकी पण 90 पेशंट चांगले झाल्यापैकी 40% किंवा 20% पेशंट असं असेल की त्यांना डिसॅबिलिटी ही थोडीफार प्रमाणात राहिलेली आहे. स्वतः जे आमचे डॉक्टर राजेंद्र कंडरे, त्यांना सुद्धा त्या हाताचा कडकपणा किंवा त्या हाताने लिहिता येत नाही, त्या हाताने जेवण करता येत नाही. तर हे काय की मेंदूच्या कोणत्या भागात डॅमेज झालं त्याच्यावर सगळ्या गोष्टी त्या अवलंबून असतात. तर आता जसं तुम्ही बोलले की हॅपी तुमच्याकडचे पेशंट असतील, सकारात्मक. सकारात्मक नाही म्हणते ना, की आता आमच्याकडे एक मुंबईचं पेशंट होतं. ते स्वतः मॅडम जीएसटी ऑफिसर होतात, त्यांचे अच्छा. मिस्टर MPSC पासून एक अधिकारी होते. तर ते आमच्याकडे 20 दिवस होते. त्यांना आले त्यावेळेस RT होती, परत लघवीची नळ होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण त्यांनी त्यांच्या मिस्टरांची खूप काळजी घेतली. म्हणजे एक प्रकारे ते मित्रासारखे होते. तर ते त्यांच्याकडून करून घ्यायचे. पेशंट पॅरालिसिसमध्ये कसं असतो तो खूप, आता बघा तुम्ही असो किंवा मी असो, जर आपल्याला बोललं की व्यायाम करायला जायचं, जिमला ज्याची सवय नसते काही लोकांना, तर तिसऱ्या दिवशीच म्हणतात नाही माझं अंग दुखतं आता मी नाही करणार. महत्वाचे. हा, तर त्यासाठी कसं असतं त्याच्यात पेशंटला खूप पेन होतात, हातपाय दुखतात, सगळ्या गोष्टी, मग तो त्यावेळेस टाळटाळ करतो. पण जो नातेवाईक असतो, जो त्याच्या सोबतचा असतो, तो त्याच्याकडून जेवढं फोर्सफुली करून घेईल, म्हणजे प्रेमात असेल, रागात असेल, सगळ्या गोष्टी असेल, तर त्यावेळेस पेशंटची रिकव्हरी फास्ट होती. पॅरालिसिस या पेशंटची रिकव्हरी फास्ट होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची फॅमिली असते. या आजार हा कुटुंबाचा आजार आहे, याच्यामध्ये पूर्णपणे माणूस हा दुसऱ्यावर डिपेंड असतो. तुम्ही एक साधा विचार करा की तुम्हाला पाणी प्यायचं, तुम्ही रोज पाणी पिताय आणि ते तुम्हाला आज घेता येत नाही. जे तुम्ही जेवण करता रोज ते तुम्ही रोज खाताय, पण आज अशी वेळ आहे की तुम्हाला दुसरं अवलंबून राहावं लागते. ही गोष्टीच माणसाला खूप विचार करायला भाग पाडते. मानसिक तो व्यक्ती त्या गोष्टीचा कायम विचारत असतो, तो पॅरालिसिस झालेला पेशंट, आणि त्याच्यासोबत जर त्याच्या फॅमिली मेंबरने जर त्याला कंटिन्यू बोलत राहिले, काही पण त्याला त्रास देत राहिले, त्रास देणं इन द सेन्स की बघितलं तू हे नाही केलं त्याच्यामुळे झालं, तू असं नाही केलं त्याच्यामुळे झालं, तू हे करायचं त्याच्यामुळे झालं, ब्लेम. ती वेळ निघून जाईल ब्लेम करण्याची. पण तुम्ही त्याला त्यावेळेस नाही का प्रेमात घ्या, समजून घ्या. बघा तर तुमचा पेशंट बाकीच्या पेशंटपेक्षा पण लवकर रिकव्हर होईल. त्यासाठी या आजारामध्ये मानसिक सपोर्ट खूप गरजेचा आहे. आणि त्या पेशंटच्या त्या दोघं कुटुंबांकडून मला असं अनुभव आला, त्या एका कुटुंबाकडून, की तुम्ही जेवढं प्रेमाने घेणार, जेवढं गोष्टी राखून घेणार, तेवढं पेशंट नीट होतं. तुम्ही त्याच्या मूडनुसार, जसं लहान मुलगा असतो ना, त्याला आपल्याला फक्त मारता येतं, तो जर ऐकत नसेल तर रागवत येतं. फक्त मोठ्या माणसाला मारता येते, पण तुम्ही त्याला रागवू शकता. मी तर पेशंटला सांगतो, तुम्ही जरी त्यांची पत्नी असेल तरी तुम्ही त्यांना रागवा, बोला, ही वेळ परत येणार नाही. आत्ताचं पेशंट नीट होईल पण परत होऊ शकत नाही एकदा वेळ निघून गेल्यावर. तर तुम्ही जे पण काय करतील ते करा, प्रेमाने घ्या, रागाने घ्या, पण मग त्यांना करून घ्या त्यांच्याकडून. या सगळ्या गोष्टी झाल्या तर पेशंट नीट होतोच. आणि तसंच आमचं ते पेशंट आहे, तुम्हाला जसं बोललो मी, ते एक GST ऑफिसर होते, तर ते नीट झाले आणि ते 20 दिवसातच एकदम व्यवस्थित झाले, चाला फिरायला लागले, सगळ्या गोष्टी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी खरंच देवासारखे. पण मी त्यांना बोललो, उलट आम्हाला तुम्ही खूप चांगले की तुम्ही तुमच्या पेशंटकडून सगळ्या गोष्टी करून घेतला, आम्ही फक्त प्रयत्न केले. बायकोमुळे सगळं व्यवस्थित. बायकोमुळे व्यवस्थित झालं. लोकांना बायकोमुळे वाईट झालं का काय झालं तसं काही नाही. तर बायकोचा सपोर्टमुळे ते चांगले झाले, क्या बात. माझ्या दृष्टिकोनातून तरी. ओके. उपाय पद्धतीमध्ये तुम्ही मगाशी सांगितलं होतं आयुर्वेदिक ही उपाय पद्धती असू शकते पॅरालिसिससाठी. मग आयुर्वेदिक म्हणजे एक्झॅक्टली आयुर्वेद कसं काम करतं पॅरालिसिसमध्ये? आता बघा आमच्याकडे जे पॅरालिसिस सेंटर आहे ते आम्ही असं डेव्हलप केलं आहे की एका ते एक प्रकारे जंगलासारखं आहे, आजूबाजूला कुठेच काही नाहीये आणि आमचं ते 1.5 एकर क्षेत्रामध्ये. ओके. त्याच्यामध्ये आम्ही जसं पूर्वी आयुर्वेदाचार्य जे चरक सुश्रुत यांनी जे पण काही वर्णन केले त्याच्यानुसार आम्ही सगळं काही तिथं डेव्हलपमेंट केली. म्हणजे माझे पार्टनर तर कायम सांगतात की निसर्गच आजार आणतो, निसर्गच आजार घेऊन जाऊ शकतो. तर आयुर्वेदाचं याच्यात काय महत्व आहे, ते आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की पॅरालिसिसच्या पेशंटला हा आतड्यांचा आजार आहे
ओके. हो, जसं बघा मॉडर्न सायन्स पण ते सांगतं की ब्रेनच्या टिश्यू डेव्हलपमेंटसाठी आणि आपले स्मॉल इंटेस्टाईन तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी एकत्रच डेव्हलपमेंट होत राहते. ज्या ज्या रुग्णांना पोटाचा विकार असतो म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल, मलावष्टंभ किंवा बाकीचे आजार असतील तर त्या पेशंटला असे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आयुर्वेदिकमध्ये काय ट्रीटमेंट करतो आम्ही, तर आयुर्वेदामध्ये चरक संहितेत असा श्लोक दिलाय, स्नेहनम स्वेदनम संयुक्तम पक्षाघातितो विरेचनम. हे कधी वर्णन केले त्यांनी हजारो वर्षापूर्वी आचार्यांनी, ते आता लागू होतं. तर यामध्ये आम्ही काय करतो तर रुग्णाचं पहिले स्नेहन म्हणजे पेशंटला जे मसाज केली जाते, स्वेदन म्हणजे वाफ दिली जाते आयुर्वेदिक औषधांनी, त्याच्यानंतर विरेचन म्हणजे काय, जसं आता बघा तुम्ही कोणते पण पॅरालिसिसचं पेशंट असतं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये क्रिमॅफिन, डुफॅलॅक इत्यादी औषध दिली जातात. हे प्रत्येक पेशंटला नाही का त्या काळामध्ये कॉन्स्टिपेशन होत असतं, तर ते कॉन्स्टिपेशन होत असतं त्याच्यासाठी ते औषध देतात. पण आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, स्नेहनम स्वेदनम संयुक्तम पक्षाघातितो विरेचनम. विरेचन म्हणजे लूज मोशन होण्यासाठी जे पण काही मेडिसिन देतो तर त्याला विरेचन म्हणतात. हा पंचकर्माचाच एक प्रकार आहे. जर रुग्णाला तात्काळ तुम्ही जर पॅरालिसिस झाला आणि त्याला जर विरेचन देत राहिले तर पेशंट हा पूर्ववत होऊ शकतो, चांगला होऊ शकतो. म्हणजे छोट्या छोट्या अशा गोष्टी. हा आजार आयुर्वेदानुसार वाताचं वर्णन केलंय, म्हणजे वात वाढल्यामुळे हा आजार होतो, वाताचं विमार्ग गमन होतं, तर वाताचं अनुलोमन करण्यासाठी विरेचन करतात. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुर्वेदामध्ये शास्त्रात वर्णन केल्या आणि ते आमच्या इथं शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जातात. त्याच्यानंतर तुम्ही खूपदा बघितलं असेल बघा शिरोधारा, औषध तेल सोडलं जातं, तर ते शिरोधाराचा काय उपयोग होतो, आपले मर्मस्थान आहे, इथं स्तपनी मर्म असतो, तर त्या स्तपनी मर्माच्या इथं जर ज्यावेळेस आपण ब्राह्मी, शंखपुष्प इत्यादींचं औषध तेल सोडतो तर त्याच्याने पेशंट बघा पॅरालिसिसच्या याच्यामध्ये तो मानसिक ताणतणावात असतो, तो चिडचिड करतो, त्याचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. तर शिरोधाराने काय होतं, मानसिकरित्या तो शांत होतो व त्याचप्रमाणे मेंदूला देखील तो रक्तपुरवठा पोचण्यासाठी जास्त भेटते. आणि त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या पण गोष्टी करतात, त्याच्यामध्ये आम्ही पत्रपिंड स्वेद करतो. आता पॅरालिसिसमध्ये काय होतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, ती सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करते, कमांड देत नाही. म्हणजे तुम्ही हात उचला, पाय उचला, आपण जे कोणती पण गोष्ट करतो तर आपण पहिले ठरवतो की मला हे घ्यायचंय, मला प्यायचंय, तर ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदात होतं. बरोबर. हो, तर ते सगळ्या गोष्टी ठरवण्याचं काम कोण करतं, मेंदू. हो, मग त्या अशा याच्यात काय होतं की नस्य नावाची एक गोष्ट आहे पंचकर्मातलीच, तर ती जसं आपल्याला हा दरवाजा याचा इथे खिडकी, हा दरवाजा, ह्या पूर्ण रूमचा तसं एक अरेंजमेंट आहे, तशी आपल्या पूर्ण शरीराची अरेंजमेंट कशी आहे, मेंदूचं द्वार सांगितले नासा. हा, तर नाकातून जे औषध तेल सोडलं जातं त्याच्याने सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होतो. असे नस्य देखील आम्ही करतो. त्याच्यानंतर आम्ही पत्रपिंड स्वेद करतो. पत्रपिंड स्वेद का करतो, जर बारीक बारीक जेवढे पण आपल्या ज्या काही नर्वस टिश्यू असतात तर त्या नर्वस टिश्यूच्या पोषणासाठी आपण ते पत्रपिंड स्वेद करतो. बघा तुम्ही बघितलं असेल ते सफेद एका याच्यात पोटली बांधलेली असती आणि त्याच्याने स्वेदन करतात, ते देखील आम्ही करतो तिथं पत्रपिंड स्वेद वगैरे. या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्याचा खूप फायदा होतो. म्हणजे सोप्यात सोपं असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलंय की ज्या दिवशी तुमचं पोट साफ होत असेल रोज तर त्या दिवशी तरी देखील तुम्हाला पॅरालिसिस होणार नाही, एवढं त्याचं सांगितलंय महात्म्य. हे सगळं आपल्या आयुर्वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी चरक संहिता, सुश्रुत संहितेमध्ये लिहिले. आता साधं आपण सेंदोमीट असतं बघा, ते सेंदोमीट आहे ना, ते सुद्धा पॅरालिसिस झालेल्या पेशंटला तुम्ही सेंदोमीट जर हाताला बांधलं तर त्याच्या फाईन मुवमेंट चालू होतात 3-4 दिवसानंतर, झाल्या जर पेशंट आलं तर. असे खूप काही मिरॅकल आहे आयुर्वेदामध्ये, ते जर तुम्ही केले तर बऱ्यापैकी पेशंट चांगला होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं जे पॅरालिसिस सेंटर, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतो. म्हणजे शिरोधारासाठी जे पण काही पात्र आहे ना ते देखील आम्ही मडक्याचं येते. ओके. हो, जेवढे पण औषधी वनस्पती ते सुद्धा आम्ही आमच्या पूर्ण 1.5 एकरमध्ये लावलेले. म्हणजे सोप्यातलं सोपं सांगायचं, आपलं एरंडाचं झाड असेल तर आता खूपदा काय होतं, पॅरालिसिसच्या पेशंटला स्पास्टिसिटी डेव्हलप होती. स्पास्टिसिटी म्हणजे काय की कडकपणा येतो. कडकपणा आलेला तो दूर करण्यासाठी जसं ॲलोपॅथीमध्ये मसल रिलॅक्सन देतात तसं आपलं एरंडपत्र असेल किंवा अर्कपत्र म्हणजे रुईचं पान, हे जर याच्याने स्वेदन जरी केलं तरी, स्वेदन म्हणजे का वाफ दिली याच्याने, तरी पण पेशंटचा तो स्पास्टिसिटी कमी व्हायला मदत होते. असं आयुर्वेदामध्ये खूप काही गोष्टी आहे, तर त्याच्याने पेशंट हा चांगला होऊ शकतो, पहिल्यासारखा होऊ शकतो. पण काही लोकांचा असा गैरसमज आहे की खूप वेळ लागतो आयुर्वेदामध्ये रिकव्हरी होण्यासाठी. आता कसं माहितीये का की प्रत्येकाचं अनुभवानुसार असतं. तर आम्ही एवढ्या 10 वर्षात असा आमचा अनुभव आहे की बघा, मी जसं बोललो तुम्हाला नस्य असेल किंवा शिरोधारा असेल, आता आमच्याकडे जे पण पेशंट येतात ते पहिले सुरुवातीला बघा चिडचिड करत राहतात, पण ज्यावेळेस त्यांना शिरोधारा स्टार्ट करतो ना आपण त्यावेळेस त्यांची चिडचिड कमी होते, तो इमिडिएट फरक पडतो. आता ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये खूपदा पेशंटला, पॅरालिसिसच्या पेशंटला कॉन्स्टिपेशन होत असतं तर त्याला इनिमा देतात. ओके. हो, तसंच आपल्या आयुर्वेदामध्ये बस्ती देतात. तर जे साधं आपण एरंड तेल ते जरी पाजलं तरी पण पेशंटला इन्स्टंट रिझल्ट येतो. काही पेशंटचं 5-5, 7-7 दिवस सुद्धा मोशन पास होत नाही. मग अशा पेशंटला आपण साधा एरंड तेल दिलं तरी पण त्याचा रिझल्ट येतो. मी जसं तुम्हाला बोललो सैंधव नमकचं, ते सैंधव मीठ जर हाताला बांधलं तर लगेच त्याच्या फाईन मुवमेंट पण चालू होतात.
सुरुवातीच्या काळात. ओके. हो, त्याच्यामुळे असं काही नाही की लेट रिझल्ट येतो. योग्यरित्या योग्य डॉक्टरकडून जर तुम्ही घेतलं तर होऊ शकतं. जर समजा तुम्ही जे सर्टिफाईड डॉक्टर नाहीये, ज्यांचं आयुर्वेदात शिक्षण झालेलं नाहीये, तर त्यांच्याकडून जर तुम्ही उपचार घेतला तर तुम्ही तशीच अपेक्षा ठेवणार की त्याचा रिझल्ट लेट येतो. कोणतं पण आमच्याकडे MD आयुर्वेद पंचकर्म डॉक्टर असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळ्या गोष्टी करायला लावतो. ओके. हो, त्यामुळे खूप महत्वाचं आहे की तुम्ही कोणाकडून उपचार करता. करेक्ट. एक व्यवस्थित आणि चांगल्या डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं खूप गरजेचं आहे. त्यासाठी फिजिओथेरपी पॅरालिसिस साठी कसं काम करतं? जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेले ना, तर पॅरालिसिस म्हणजे न्यूरो रिहॅबसाठी तुम्हाला फिजिओथेरपीच गरजेची. ओके. आता फिजिओथेरपी म्हणजे काय, खूप लोकांना काय वाटतं की हातपाय हलवले म्हणजे ती फिजिओथेरपी झाली. असं नाही होत. फिजिओथेरपीमध्ये 5.5 वर्ष ह्याच गोष्टीचं शिक्षण करतात की हातपाय कसे हलवले पाहिजे, त्याचा किती फोर्स यूज केला पाहिजे, त्यांचे लिगामेंटचं कसं प्रकारे हाताळले गेले पाहिजे, किंवा कोणत्या प्रकारे तुम्ही त्याच्यात काही टेक्निक असतात, स्टिम्युलेशन्स असतात, भरपूर काही टेक्निक असतात, त्या डॉक्टरना माहिती असतात. आता बघा खूपदा काय होतं बघा, ते काही स्टिम्युलेशनचे मशीन्स वगैरे असतात, काही लोकांना माहिती नसतं त्याच्यातलं. ज्या पेशंटला कडकपणा आला असतो त्याला देखील स्टिम्युलेशन होतं, अजून तो कडकपणा वाढू शकतो. त्याच्यामध्ये पण स्टेज असतात की फ्लासिड, त्याच्यानंतर टोन येते पेशंटला, त्याच्यानंतर पेशंटला स्पास्टिसिटी डेव्हलप होती. मग ते फिजिओथेरपी डॉक्टर ठरवतात की कोणत्या पेशंटला काय उपचार केला पाहिजे, त्याला किती फोर्स अप्लाय केला पाहिजे. आमच्याकडे एक पेशंट असं होतं कोल्हापूर साईडचं, तर त्यांना कोणतरी सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक तासाला व्यायाम करत राहा. तर ते तासाला कंटिन्यू व्यायाम केल्यामुळे पेशंटच्या लिगामेंटला इंजुरी झाली, पेशंटला पेन स्टार्ट झालं, त्याच्यामुळे ते पेशंट जे चालू शकणार होतं ते चालू. खूप जण तर दिवस वेळ लागतो. हालचाल करत राहा तुम्ही. हालचाल करणं वेगळी गोष्ट आहे आणि कंटिन्यू व्यायाम करणं वेगळी गोष्ट आहे. पण डॉक्टर खूप महत्वाचे अशा वेळी. अशा वेळेस तर फिजिओथेरपी जे सर्टिफाईड डॉक्टर असतील ते खूप महत्वाचे. म्हणजे 5.5 वर्ष ज्यांची डिग्री घेतात ते की हातपाय कसा चालतात, त्या फिजिओथेरपी सर्टिफाईड डॉक्टरकडून तुम्ही जर फिजिओथेरपी केली तर तुमचं पेशंट नक्कीच नीट होणार. त्याच्यामुळे फिजिओथेरपीचं खूप महत्व आहे. मग आता AI जो आलाय तो कसं काम करतो? आता बघा आमच्याकडे आम्ही आता स्टार्ट केलं रोबोटिक फिजिओथेरपी. आता एक्झोस्केलेटल तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती, की रोबोटिक फिजिओथेरपी म्हणजे काय, की त्याच्यामध्ये बघा पेशंटचे हातपाय कुठल्याही प्रकारे ताकद नसते, पण ते एक मशीन असतं, त्या मशीनमध्ये पेशंटचे हातपाय आपण पूर्ण बांधतो, त्याच्यानंतर नाही का पेशंट जसं चालतो रोबोट त्याप्रमाणे पेशंटला पण चालायला मदत होती. अच्छा. हो. आता खूपदा लोकांना काय वाटतं माहितीये का, की पॅरालिसिस आजारमध्ये पेशंट स्वतःहून हात उचलत नाही, पाय उचलत नाही, पण हे असं नसतं. लोक काय बोलतात की त्याला चिमटा बसतो, त्याला सगळ्या गोष्टी सेन्सेशन आहे, तो चांगलं बोलतो, पण मग तो हातपाय का उचलत नाही. त्याच्या मागे कारण काय, जे आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे मेंदूची, ती कमांड देते की तुम्ही हात उचला, पाय उचला. आणि फिजिओथेरपी किंवा रोबोटिक फिजिओथेरपी त्यामध्ये का तो वारंवार रिपिटेशन होतं ते, आणि त्या मेंदूला त्याची चालना भेटते की आपल्याला हा पाय उचलला पाहिजे. मग त्याच्यानंतर जी रिकव्हरी तुमची जास्त वेळात होणार आहे, म्हणजे जी रिकव्हरी तुमची 90 दिवसात होईल, पण ती रोबोटिक AI फिजिओथेरपीने तुमची लवकरात लवकर होऊ शकते. म्हणजे असे पण काही आमच्याकडे उदाहरण आहे की काही पेशंट 15 दिवसात देखील नाही रिकव्हर झाले रोबोटिक फिजिओथेरपी. एवढं त्याचं महत्व आहे. आणि बाहेरच्या देशात तर अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या सर्व काही गोष्टी, अजून आपल्या भारतात तर चालू आहे, पण मग आम्ही महाराष्ट्रामध्ये आमचं जे नाशिक पॅरालिसिस सेंटर आहे त्याच्यात आम्ही रोबोटिक फिजिओथेरपी पण स्टार्ट केलेलं आहे. मग डॉक्टर असा एक प्रश्न होता की स्पायनल कॉर्ड इंजरी आणि पॅरालिसिस ह्याच्यात किती साम्य किंवा किती वेगळं आहे? आता तुम्ही खूपदा बघितलं असेल की काही लोक व्हीलचेअरवर असतात, त्यांचे दोघं हात चालत असतात पण दोघं पाय चालत नसतात. तर स्पायनल कॉर्ड इंजुरी मध्ये काय होतं की कुठल्याही प्रकारचं समजा रोड ऍक्सिडेंट असेल किंवा कुठल्याही प्रकारचा मणक्याला मार लागला, तर त्यामध्ये कसं असतं आपल्या मणक्यांमध्ये एक रिजन आहे प्रत्येक सर्वायकल, लंबार, थोरॅसिक. तर त्यामध्ये जिथं मार लागला ना, ते जे पण काही कंट्रोल करतं तर तिथलं भागाचं अवयवाचं निकामी होऊन जातो. मग अशा केसमध्ये काय होतं की त्यांना पण रिहॅबिलिटेशन लागत असतं, म्हणजे तो एक प्रकारे पॅरालिसिसचाच प्रकार आहे. ओके. हो, पण मग त्याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड इंजुरी कारण वेगळं त्याचं, फक्त तर मेंदूला काही आघात होत नाही, फक्त इंजुरी ही स्पायनल कॉर्डला होत असते. तर स्पायनल कॉर्ड एक प्रकारे जसं आपण एखादा बोर्ड, स्विच बोर्ड, तिथपासून जर बोर्डला बटन दाबलं तर फॅन चालू होतो, का तर त्याच्यामध्ये वायरिंग आहे. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूपासून तर आपल्या सगळ्या अवयवांना नियंत्रण करण्यासाठी स्पायनल कॉर्डमधून स्पाईन जात असते. तर त्या स्पाईनला जर कुठल्याही प्रकारे इजा झाली तर त्याच्यामुळे बाकीचा असा विकलांगपणा येऊ शकतो आणि तो पॅरालिसिसच्याच प्रकारामध्ये मोडला जातो. खूप जणांना माहिती नाहीये, मग त्याचा उपाय ते वेगळ्या पद्धतीने. हो, आता खूपदा काय होतं, जे न्यूरोसर्जन असतात, स्पाईन सर्जन असतात, ते सांगतात की तुम्हाला पेशंटला आता पुढे काय केलं पाहिजे, फिजिओथेरपी केली पाहिजे, बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे, पण ते लोक खूपदा ते गोष्टी करत नाही. त्याच्यामुळे मग त्यांना याच्यामध्ये लाईफ टाईम साठी डिसॅबिलिटी येते, बरोबर, त्यांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं. पण स्पायनल कॉर्डचे असे काही पेशंट आहे आमच्याकडे रिकव्हर झाले की त्यांनी वेळ घेतो. जसं पॅरालिसिसच्या आजारामध्ये कसं आहे की काही पेशंट 10 दिवसात पण नीट होऊ शकतात, काही पेशंटला महिना लागतो, 3 महिने लागतात, पण स्पायनल कॉर्ड चेंज होण्याचे पेशंट लॉंग टर्म लागतं. तर लॉंग टर्म लागतो, त्याच्यामुळे फॅमिलीमधले मेंबर पण आहे ना ते गिव्हअप करतात आणि ते लॉंग टर्म पद्धत देत नाही. काही पेशंट आमच्याकडे असे होते की त्यांना लिटरली 1 वर्ष लागला पण तो व्यक्ती चालायला लागला.
काहींना 75 दिवस लागले, काहींना 6 महिने लागले. फक्त त्या स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये थोडा टाइम जास्त द्यावा लागतो. आता आमच्याकडे रिसेंट उदाहरण आहे, बैलगाडा शर्यत बघायला एक माणूस गेला आणि त्याला बैलाने हे उडवलं, तर त्याच्यामुळे त्याचं पूर्ण स्पायनल कॉर्डला मार बसला. तर त्याच्यामुळे तो पूर्ण आता हे बेडरिडन आहे, अपंगत्व आहे. अजूनही आमच्याकडे असं असून एक लेटेस्टच एक पेशंट, तुम्ही म्हणशाल किती यादी आहे, आमच्याकडे असे खूप पेशंट, त्याची यादी संपू शकत नाही. तर चोरांनी काय केलं, त्या माणसाला म्हणजे त्यांचं उतारवं येतं बाबा, चोरांनी त्या माणसाला फक्त इथे मारलं, बाकी कुठेच काही झालं नाही. तर पेशंट क्वाड्रिप्लेजिया आहे. क्वाड्रिप्लेजिया म्हणजे 2 हात 2 पायाची काहीच हालचाल नाही. म्हणजे अशा देखील काही गोष्टी होतात. म्हणून इथून पुढे आपण आपलं काळजी घेतली पाहिजे. रोड ऍक्सिडेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे. खूप यंग पिढीने नाही का हेल्मेटचा खूप कंटाळा येतो, त्रास होतो, पण हेल्मेट पण खूप गरजेचं असतं अशा केसमध्ये. असे कोणते पेशंट किंवा रुग्ण आहे तुमच्याकडे जे म्हणजे फॅमिलीला ते लेट कळलं याची लक्षणं त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला, जसं की सिमिलर असल्यामुळे? नाही, आता फॅमिलीला लेट कळलं असं नाही म्हणता येणार, की खूपदा काय होतं की जे तरुण मुलं असतात ते काही व्यसन करतात किंवा काही पण करत असेल, तर घरच्यांना काय वाटलं असेल की बा हा दारूच पिलेला. तर आमच्याकडे एक असं उदाहरण होतं, तर तो व्यक्ती त्याचा इम्बॅलन्स होत होता आणि त्याला मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उठला का त्याला ओमेटिंग पण खूप व्हायचं. आता हे ब्रेन ट्युमरचं लक्षण असतं की सकाळी उठलं का की मॉर्निंगला वॉमिटिंग होऊ शकते किंवा कंटिन्यू हेडॅक होत राहतो, तर किंवा दुसरं दिसत राहतं त्या पेशंटला. तर त्याला ते तसे लक्षण जाणवत होते, पण घरच्यांना काय वाटलं की हा असंच दारू वगैरे पिला असेल त्याच्यामुळे त्याला असं झालं असेल, त्याच्यामुळे त्याचं दिसायचं किंवा इम्बॅलन्स किंवा त्याच्यामुळे उलट्या होत असेल. तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याला नंतर 1-2 महिन्यांनी कळालं, त्याची ज्यावेळेस ताकद गेली त्यावेळेस त्याला कळालं की मला ब्रेन ट्युमर झालाय. असं उशीर झाला होता. हो, त्याच्यामुळे वेळीच ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता खूपदा काय होतं की एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला असतो, त्याला त्यावेळेस काहीच लक्षण जाणवत नाही, त्याला थोडासा मार लागला असतो मेंदूला, पण 2-3 महिन्यानंतर असं कळतं की त्याला पॅरालिसिस झाला. पण त्याच्यासाठी जी घटना आहे ना ती कारणीभूत 2 महिन्यापूर्वीची असते. 2 महिन्यापूर्वी त्याला ज्यावेळेस मेंदूला मार लागला असतो त्यावेळेस जी पण काही आघात झाला असतो त्याच्यामुळे त्याला 2 महिन्यानंतर हा स्ट्रोक आलेला असतो. मग अशा वेळेस जर समजा तुम्हाला डॉक्टर सांगत असतील की तुम्हाला मेंदूला मार लागला, तुम्ही MRI करून घ्या, CT स्कॅन करून, तर करून घेतलं पाहिजे. त्या पैशाचं काही किंमत नाही, पण त्यासाठी पूर्ण लाईफ टाईम डिसॅबिलिटी राहणं हे खूप कठीण जातं पूर्ण कुटुंबाला. पण मग काही लोकांसाठी हे पूर्ण खर्चिक असेल म्हणून ते टाळत असेल, तर अशा वेळी मग आम्ही तर असं सांगतो ना सगळ्या लोकांना की तुम्ही गव्हर्नमेंटला जा, गव्हर्नमेंटमधून CT स्कॅन करा, MRI करा, तुम्ही पण करा. आम्ही आमचं जे युट्यूब चॅनल त्याच्यावर पण पेशंटला सांगतो की त्याच्यावर टाकलेले खूपदा की फिजिओथेरपी काय केली पाहिजे, पंचकर्म कसं केलं पाहिजे, तर तुम्ही घरी जरी केलं तरी पण चालेल, तरी पण पेशंट नीट होऊ शकतं. ओके. हा, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही एक अवेअर ठेवून पैसेच रिझन देणं हे काही चुकीचं आहे. त्यावेळेस वेळ ऍडजस्ट होऊन जाते, पैसे ऍडजस्ट होऊन जातात, पण वेळ नाही ऍडजस्ट होत. बरोबर, लवकरात लवकर ट्रीटमेंट घेणं गरजेचं. म्हणजे खूप पेशंट असे पण आहे ना की त्यांना थ्रम्बोलाइज करता आलं असतं, म्हणजे त्यांना रक्तपात व्हायचे, इंजेक्शन दिलं गेलं असते आणि पेशंट नीट झाला असतं, पण एक तर पैशाचा अभाव झाला असेल किंवा ते खेडोपाडी राहत असतील, ह्या पण काही गोष्टी खूप त्यांच्यासाठी कारणीभूत ठरल्या, त्याच्यामुळे त्यांना वेळात उपाय नाही भेटला. तर डॉक्टर, मला अजून एक विचारायचं होतं की नाशिक पॅरालिसिस सेंटरमध्ये एक्झॅक्टली काय काम होतं, म्हणजे कसं काम करता तुम्ही? आमच्याकडे आहे सर की पॅरालिसिस जे पण काही पेशंट येतात त्यांच्यासाठी आमच्याकडे फिजिओथेरपी होती, आयुर्वेद पंचकर्म होतं, ॲक्युपंक्चर होतं, नर्सिंग केअर होती, स्पीच थेरपी असते, रोबोटिक थेरपी असते. आमच्याकडे 18 फिजिओथेरपी सर्टिफाईड डॉक्टर आहे. ओके. हो, की एवढी सगळ्या लोकांची टीम आहे. तर ते कंटिन्यू आम्ही सकाळी 8 वाजेपासून फिजिओथेरपी स्टार्ट होती. फिजिओथेरपी 8 ते 12 वाजेपर्यंत सेशन होतं. त्या दरम्यान नंतर मग पंचकर्म होतं, आयुर्वेद चिकित्सा होती, त्याच्यानंतर परत दुपारी ब्रेक दिला जातो पेशंट लोकांना. मग त्याच्यानंतर परत संध्याकाळी परत फिजिओथेरपी स्टार्ट करतो आम्ही 3 ते 6 वाजेपर्यंत. त्यानंतर ॲक्युपंक्चर पण करतो आपण. असं सगळं रुटीन दिवसभर चालू असतं. सोमवार ते शनिवारपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि रविवारचा दिवस आम्ही या गोष्टीसाठी ठेवला आहे की त्याच्यामध्ये फक्त पंचकर्म होईल आणि पेशंटला एक काउन्सिलिंग करतो आम्ही. काउन्सिलर असतात आमच्याकडे, ते पेशंटला काउन्सिलिंग करतात. ज्या प्रकारे फिजिकली ऍक्टिव्हिटी गरजेची त्याच प्रकारे मानसिक पण भेटला पाहिजे सपोर्ट, त्यासाठी आम्ही काउन्सिलिंग ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही भरपूर असे कार्यक्रम पण ठेवतो की ज्याच्याने रुग्णांना त्यांच्या आयुष्यात म्हणजे कॉमेडियनला बोलणं असेल किंवा कीर्तनाचा कार्यक्रम असेल किंवा कुठलं पण कॉम्पिटिशन असेल, ते देखील आम्ही करत राहतो. आता आमच्याकडे पॅरालिसिस पेशंट चालता येत नाही, तरी पण आम्ही सगळ्यांना बळजबरीने, म्हणजे काही असेल कीर्तन असेल किंवा कुठला कार्यक्रम असेल त्यासाठी बळजबरी घेऊन जात असतो आणि तो कार्यक्रम आम्ही दर रविवारी करत असतो सगळ्या पेशंटसाठी. अशी दिवसभर कंटिन्यू सगळी काही आमची पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होण्यासाठी.
आणि जे स्पीच थेरपी आता खूप लोकांना माहिती नाही या बाबतीत, तर स्पीच थेरपी का गरजेची असते? खूपदा पॅरालिसिसच्या पेशंटला बोलता येत नाही किंवा तो बोबडी वळत राहते त्याची. तर अशा पेशंटला तुमच्या जवळच्या कुठल्याही स्पीच थेरपी असेल त्यांचं तुम्ही घेतली पाहिजे स्पीच थेरपी. स्पीच थेरपी का की पेशंटला सुरुवातीच्या 6 महिन्यात जर तुम्ही स्पीच थेरपी दिली तर रुग्ण पुन्हा पहिल्यासारखं बोलू शकतो. पण समजा तुम्ही स्पीच थेरपी स्किप केली, तुमचं पेशंट चालतं फिरतंय पण त्याला बोलताच येत नाही, असे देखील खूप अनुभव आलेले आमच्या इथे. मग या सेंटरमध्ये फॅमिली मेंबर पण असतात त्यांच्यासोबत की फक्त पेशंटच असतात? नाही, आमच्या सेंटरमध्ये ऑलमोस्ट 100 पेशंट असतात. त्यांचे प्रत्येकाला आम्ही एका रिलेटिव्हला सुद्धा ठेवतो. तर रिलेटिव्ह पण राहतात आणि पेशंट पण राहतात आणि कंपल्सरीच केलं आम्ही रिलेटिव्ह राहणं. आता खूपदा काय होतं की ते बोलतात की केअरटेकर ठेवा, पण रिलेटिव्ह का राहणं गरजेचं आहे की पेशंटला एक मानसिक आधार भेटतो. आणि जे पॅरालिसिसचे पेशंट असतात त्याला काही पण कॉम्प्लिकेशन कधी पण होऊ शकतं. त्यासाठी एक घरचा व्यक्ती पाहिजे. त्यासाठी आम्ही एक घरातल्या व्यक्तीला पण ठेवायला लावतो. ओके, मग हे किती वेळ असतं हे त्यांच्या रिकव्हरीवरतीच? काही पेशंट सर आमच्याकडे 10 दिवसात पण रिकव्हर होतात. आम्ही 10 दिवसाचा कोर्स ठेवलेला आहे. पण पेशंटला आम्ही काय सांगतो की तुम्ही 10 दिवस ट्रीटमेंट घ्या. तुम्हाला वाटलं की इम्प्रुव्हमेंट दिसते पेशंटमध्ये तर पुढे कंटिन्यू करा, नसेल दिसत तर थांबवा तुम्ही. ओके. मग काही लोक आता आमच्याकडे जे गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू मधून येतात, मग ते काय विचार करतात एवढं लांब आम्ही भाडं खर्च करण्यापेक्षा परत वापस जाऊ, परत येऊ, त्याच्यापेक्षा आम्हीच कंटिन्यू करतो. काही पेशंट आमच्याकडे तर बाहेरच्या राज्यातले 3-3 महिने सुद्धा राहतात आणि चालतच घरी जातात, असे पण भरपूर आमच्याकडे. हो, आता आमच्याकडे गुजरातचं पेशंट होतं ओहरा म्हणून. तर त्यांच्या डॉक्टरने त्यांना सांगितलं होतं की बस तुम्ही आता घरी जाऊन सेवा करा, बाकी त्यांचे थोडे दिवस राहिले. असं थोडे दिवस म्हणजे बाकी चालतील का याची काही आपण शाश्वत देऊ शकत नाही. परंतु ते पेशंट चालत घरी गेलं. त्यांच्या घरच्यांनी आम्हाला सांगितलं, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला की असंही काही आहे आणि आपण फक्त एक निमित्त कारण आहे, सगळं काही करणारा वरचा देव आहे, तो गणपती बाप्पाच करतो काय असेल ते. बरोबर आहे. नाही, गणपती बाप्पा असले तरी डॉक्टर तुम्ही वेळेत ट्रीटमेंट देता म्हणून सगळं शक्य आहे. प्रत्येकाला तेच सांगतो की आमचं काम प्रयत्न करणे, बाकीचं सगळं काही पेशंटवर अवलंबून आहे आणि देवावर अवलंबून आहे. आम्ही कुठल्याही प्रकारे त्याच्यामुळे पेशंटला कोण गॅरंटी वगैरे काही एक देत नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही ट्रीटमेंट घ्या, चांगला रिझल्ट दिसला असेल तर कंटिन्यू करणार असेल तर थांबवा. सोपं. आमचं दोघांचं असं ठरलेलं आहे, डॉक्टर राजेंद्रचं माझं, की कुठल्याही व्यक्तीला फसवायचं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी बघा की ते डॉक्टर पेशंटला इलाज करतात, पण आमचं एकमेव असं पॅरालिसिस सेंटर आहे महाराष्ट्रात की जिथं स्वतः डॉक्टरना पॅरालिसिस झालाय, त्याच्यामुळे ते अनुभवातून गेले. त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या दिवसापासून तो त्रास माहिती आहे, तर त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यांनी सांगितले कोणाच फसवायचं नाही आपल्याला, जे असेल ते सांगा. काही वेळेस तर असं पण घटना घडतात खूप की काही लोक आम्हाला फोन करतात की आमच्या पेशंटला 2 वर्ष आले, 3 वर्ष आले, तुम्ही काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पेशंटला न घेण्यासाठी? त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की नाही होऊ शकत पेशंट नीट, तर तुम्ही घरीच फिजिओथेरपी चालू ठेवा. तर ते बोलतात की तुम्ही देवापेक्षा पुढे गेले का, तुम्ही कोण ठरणार आहे आमचं आयुष्य? असं देखील अनुभव आले आम्हाला. कारण ते 1 वर्षाच्या ट्रीटमेंट होणं, 1 वर्षाच्या आत जर ट्रीटमेंट झाली तर पेशंट चांगलं रिकव्हरी होती. पण समजा 1 वर्षानंतर जर काय होतं, पेशंटला स्पास्टिसिटी डेव्हलप होती, कडकपणा येतो. पण तो कडकपणा आला का, तो कडकपणा नीट होत नाही पेशंटला, मग त्याच्यात त्या फेजमधून जावं लागतं. त्याचं आर्थिक पण नुकसान होतं, त्याचा वेळ पण नुकसान होतं, त्याच्यासोबत जो राहतो त्याचंही नुकसान होतं. त्याच्यामुळे आम्ही काय सांगतो की तुम्ही घरीच फिजिओथेरपी करा 1 वर्षानंतर. 1 वर्षानंतर पण इम्प्रुव्हमेंट होती, पण ती एकदम स्लो होती, 1 महिन्यात 1%. तेवढा मग खर्च, घरापासून लांब राहणं, सगळंच अफेक्ट होतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना नाहीच सांगतो. तर थँक्यू सो मच डॉक्टर, तुमच्यामुळे बरीच माहिती आम्हा प्रेक्षकांना मिळाली आहे. मला सुद्धा बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या आसपास असे कोण पेशंट असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कदाचित या व्हिडिओमुळे त्यांचं आयुष्य बदलू शकतं, त्यांना वेळेत ट्रीटमेंट मिळू शकते. आणि जर तुम्हाला अजून काही शंका असतील, अजूनही काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंट करा, त्याची उत्तरं नक्की डॉक्टर देतील. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही धन्यवाद. वेळात वेळ काढून आमच्या या पॉडकास्टवरती आलात. थँक्यू सो मच.